तर जय श्रीराम मित्रांनो, आजच्या या यूट्यूब चॅनलवरती श्री परशुरामांबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहे. पुणे आहे. हं, या ठिकाणी परशुरामांनी अनेक वर्ष किंवा अजूनही ते तप करतात आणि ते इथं मुक्कामाला असतात अशी एक आख्यायिका आहे. हं, दुसरी गोष्ट, इथं जे आहे ते सर्व पवित्र आहे आणि इथं जे तपोभूमी केलेली आहे त्याला एक अशी विशिष्ट जागा मानलेली आहे की इथं एक ज्यावेळेला गुराखी होता, तो गाई चारायचा, तर त्याची एक गाय कधीही दूध देत नव्हती घरी गेल्यावर. मग त्यांनी विचार केला ही गाय दूध कुठं देते. मग त्यांनी इथं पाहिलं की एका विशिष्ट ठिकाणी गाय येऊन दूध देते, म्हणजे त्यामुळं ती जागा परशुरामाची तपोभूमी. परशुरामाने बाण मारून इथं समुद्र होता, हं, सर्व जमीन हटवलेली, समुद्र हटवलेला आहे आणि त्यांना तपोभूमीला जागा तयार केलेली आहे. त्यांचा मुख्य उद्देश की अग्नीची उपासना करा हा आहे. त्यामुळं इथं तुम्हाला खाली नारळ, हार, उदबत्ती, काही साखर काही मिळणार नाही. हं, त्यांचं जे म्हणणं आहे की तिथं त्यांनी निरंजन ठेवलेलं आहे तयार करून. तुम्ही 10 रुपये द्यायचे, ती निरंजनी जेवायला लावायची, जेवायला ती अग्नीची उपासना झाली ती संपते. याचं काही आपण ही जी अग्नीची उपासना आहे तीच अग्नीची उपासना इथं अग्निमंदिरमध्ये केली जाते. कशी केली जाते तर सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र केलं जातं. यासाठी 5 गोष्टीची आवश्यकता असते. तांब्याचं पात्र, गाईच्या शेणाच्या गवऱ्या, 2 चिमूट अखंड तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणतो, याला गाईचं तूप लावून सूर्योदय आणि सूर्यास्ताला आपण यात आहुती द्यायची. सकाळचा मंत्र आहे सूर्याय स्वहा सूर्याय इदं न मम. दुसरा मंत्र आहे प्रजापती स्वहा प्रजापती इदं न मम. हे असं तिथं हा अग्नी दिवसभर इथं असतो आत अग्निमंदिरमध्ये. हं, याच्यापासून हे तो संध्याकाळी आम्ही परत बाजूला दुसरा काढून तो संपल्यानंतर परत याच प्रकारे रचना करून परत संध्याकाळी अग्नी करतो. संध्याकाळचे मंत्र असतात अग्ने सहा अग्ने इदं नमः, प्रजापते सहा प्रजापती इदं नमः. या 2 वेळेला का करायचं, हे संधिकाळ असतात, महत्त्वाचे काळ असतात. संधिकाळ म्हणजे काय, दिवस संपतो रात्र सुरू होती, रात्र संपते दिवस सुरू होते. हे सगळं एका क्षणात घडतं. जसं आपल्या 2 नागपुडे असतात, एक इळ्या म्हणतात, एक पिढ्या म्हणतात. पिढ्या नाड्या चालू असतात. पण ही जी तुम्हाला संधिकाळ सांगितलं हा एक 100 वेळा असा असतो की त्या दोन्ही एकाच वेळेत चालतात. त्याला संध्याकाळ म्हणतात. आपण सकाळ संध्याकाळ जो पूजा करतो, सकाळी म्हणतो रामप्रसाद टायमिंग, संध्याकाळी म्हणतो लक्ष्मी यायचा टायमिंग. हे फार महत्त्वाचं. हा संध्याकाळ त्या काळी केलं याचं प्रमाण. आता हे का करायचं, सध्या जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रदूषणाचा. अन्न वस्त्र निवारा थोडं कमी झालं आहे, मुख्य प्रदूषणाचं आहे. हवा ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बाळ जरी जन्माला आलं की आईचे दूध तयार असतं त्याचं अन्न, पण हवा तो जर रडलं नाही तर 2 मिनटं रडलं नाही तर माणसं आवडं बावडं होतं. प्राणवायू पाहिजे, प्राणवायू नव्हता म्हणून तर एवढं करोना झाला.